वादात तोच पण दादा नवा. अजित पवारांच्या बंडानंतर बारामतीत झळकलेल्या पोस्टर्सनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. तेव्हापासूनच बारामतीच्या राजकारणात यंदा नवीन काहीतरी बघायला मिळणार अशी शक्यता होती. अखेर बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एंट्री झाले. अजित पवारांच्या राजकारणाला कायमचा ब्रेक लावण्याचा करेक्ट कार्यक्रम थोरल्या पवारांनी आखलाय. ज्या पुतण्यानं बंड करून पक्षात फूट पाडली आणि विरोधकांशी हात मिळवणी केली, त्या पुतण्याचा काटा त्याच्याच पुतण्याकडून काढण्याचा डाव शरद पवारांनी टाकलाय. होय, अखेर बारामती विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढत युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केले. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष तापणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या लढाईनं महाराष्ट्राच्या राजकारणात टीआरपी आता टॉपला गेलाय. बारामतीत युगेंद्र पवार इतिहास रचणार का? अजित पवारांचं राजकारण संपल्यात जमा आहे का? बारामतीच्या ग्राउंडवरची परिस्थिती नेमकी कशी आहे त्याचाच घेतलेला हा इन डेप्थ आढावा. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं. शरद पवारांच्या विरोधात बंड केलं, 40 आमदार फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपल्या नावावर केलं, भाजप सोबत सत्ता उपभोगली. मात्र अजित पवारांना सोनेरी दिवस काही येईनात. लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच आता खुद्द अजित पवारांसमोर युगेंद्र पवारांच्या रूपानं तगडं आव्हान निर्माण झाले. आधीच महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. दुसऱ्या बाजूला अनेक नेते शरद पवारांच्या पक्षात एकामागून एक दाखल होत आहेत. त्यामुळं अजित पवारांची इमेज खूपच डॅमेज झाली. त्यातच आता युगेंद्र पवारांच्या उमेदवारीमुळे अजित पवारांवर बारामतीच अडकून राहण्याची वेळ आली. युगेंद्र पवारांची उमेदवारी अजितदादांसाठी किती आणि कशी धोकादायक आहे हे पाहण्यासाठी आधी आपण बारामतीचा राजकीय इतिहास पाहायला हवा. बारामती विधानसभेबद्दल सांगायचं झाल्यास सुरुवातीपासून या मतदारसंघावर पवार कुटुंबाचाच एकहाती वर्चस्व राहिले. 1967 ते 1995 पर्यंत शरद पवार हे बारामतीचे आमदार होते. बारामतीच्या जोरावरच शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र यानंतर शरद पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. देशाचे संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले. या काळात महाराष्ट्रात अजित पवारांच्या राजकारणाचा उदय झाला. 1995 पासून ते आजपर्यंत अजित पवार बारामतीचे आमदार राहिलेत. साहेबांनी दिल्लीचं राजकारण करायचं आणि दादांनी महाराष्ट्र बघायचा असं साधं सोपं गणित पवार कुटुंबाचं होतं. अजित पवार जवळपास 7 वेळा बारामतीतून निवडून आले. बारामतीच्या आमदारकीच्या जोरावरच त्यांनी 5 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. अर्थ खात्यासहित अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार अजित पवारांनी सांभाळला. आता हे करत असताना बारामतीच्या स्थानिक राजकारणात आपला दबदबा कसा राहील याचाही प्रयत्न दादांनी केला. त्या दृष्टीनं साखर कारखाने, बँका, दूध संघ, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली विश्वासू माणसे पेरली. विविध ग्रामपंचायतीचे पॅनल, स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचं स्ट्रॉंग नेटवर्क दादांनी उभारलं. त्यामुळे बारामतीत कसं तर दादा म्हणतील तसं असं एकूणच वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानं बारामतीची जनताही नाराज झाली. अजित पवारांना वयाच्या 84व्या वर्षी अजितदादांनी धोका दिल्याची गोष्ट बारामतीकरांना काही रुचली नाहीये. त्याचाच फटका अजित पवारांना लोकसभेत बसला. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या आपल्या बहिणी विरोधात अजितदादांनी आपली पत्नी सुनेत्रा पवारांना तिकीट दिलं आणि बारामतीच्या राजकारणात ननंद विरुद्ध भाऊजाई असा सामना घडवून आणला. मात्र प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झाला आणि दादांना पवार साहेबांनी पहिला धक्का दिला. आता युगेंद्र पवारांच्या रूपात दादांच्या राजकारणाला कायमचं चेकमेट करण्याचा शरद पवारांचा प्लॅन आहे. त्यासाठी आधी आपण पाहूयात युगेंद्र पवार नेमके कोण आहेत, मतदारसंघात त्यांची ताकद किती आणि अजितदादांशी 2 हात करण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली होती. तर युगेंद्र पवार हे अजितदादा यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. राजकारणात युगेंद्र पवार हे नाव नवखं असलं तरी औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव तसं मुरलेलं आहे. विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. शरीफ फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामं युगेंद्र पवारांनी केलेत. ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांच्या गटात सक्रिय झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांनी अख्खी बारामती पिंजून काढली. याच वेळी युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उमेदवार असतील अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.
लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी योगेंद्र पवारांनी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं. प्रत्येक गावागावात जाऊन अपुरी यंत्रणा, स्थानिक नेत्यांची कमतरता असतानाही सभा घेतल्या, घोंगडी बैठका घेतल्या, जमेल तसा प्रचार केला. नव्या दमाची, नव्या जाती धर्माची तरुण पिढी सोबत घेतली. सोशल मीडियापासून युथ विंग तयार करून पदांची वाटपणी केली. त्यामुळं बारामतीच्या घराघरात योगेंद्र पवार हे नाव पोचलं. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा अंतर्गत सुप्रिया सुळेंना जे 40,000चं लीड मिळालं, त्यात योगेंद्र पवार यांच्या मेहनतीचाही मोठा वाटा होता. लोकसभेनंतर योगेंद्र पवार विधानसभेच्या तयारीला लागले होते. त्यानुसार योगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रा सुद्धा काढली होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे कधी झुकला नाही ना यापुढे झुकेल, या स्वाभिमानी विचाराचा जागर करण्यासाठी, या विचारांची एकनिष्ठ असणाऱ्यांचे मनोबल आणखीन वाढवण्यासाठी आपण ही यात्रा काढत असल्याचं त्यावेळी योगेंद्र पवार यांनी म्हटलं होतं. लोकसभेला सुप्रिया सुळेंना मिळालेलं लीड म्हणजे अजित पवार यांच्या विरोधातील ते मतदान होतं. हेच लीड विधानसभेला योगेंद्र पवारांना मिळाल्यास ते बारामतीत नवा इतिहास रचतील असं बोललं जातंय. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानं जनता नाराज असतानाच दुसरीकडे योगेंद्र पवार यांच्याबद्दल मात्र लोकांच्या मनात सहानुभूतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचाही फायदा योगेंद्र पवारांनाच होईल असं बोललं जातंय. शरद पवारांसारखे गॉडफादर, सुप्रिया सुळेंची साथ, तरुण कार्यकर्त्यांची फळी ही योगेंद्र पवारांची जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार मात्र चारही बाजूंनी घेरलेले आहेत. त्यातच गद्दारीचा शिक्का अजूनही त्यांच्यावर कायम आहे. त्यामुळे यंदा अजितदादांची आमदारकी डेंजर झोन मध्ये. आधी मुलगा पडला, नंतर बायकोचा पराभव झाला आणि आता खुद्द अजित पवारांची आमदारकी सध्या धोक्यात दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांनी दादांचा अगदी टप्प्यात कार्यक्रम लावलाय असं बोललं जात आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? बारामतीत अजित पवारांचा पराभव करणं खरंच सोपं आहे का? सख्खा पुतण्या अजित पवारांच्या राजकारणाला ब्रेक लावेल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.